काँग्रेसचे नेते नाना पटोले आपल्याबरोबर आहेत. नाना पटोले जी खरं तर महाविकास आघाडी म्हणून तीन पक्ष तुम्ही एकत्रितरित्या सरकारच्या विरोधात काम करत आहात, परंतु तुमचा सहयोगी पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत जाणार असल्याची जोरदार चर्चा जी आहे ती सध्या सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला वाटतं का तुमच्यामधला तीन पक्षांमधला एक भिडू सत्तेचा पार्टनर होईल म्हणून? असं तर वाटत नाही आहे. आज जयंत पाटलाचा पेहराव पाहिला आपण. आज कुर्ता पायजामा काँग्रेस स्टाईलमध्ये ते आज सभागृहात आलेले आहेत. त्यांची आम्ही आज चिमटी पण घेतली आणि आपण काँग्रेसमध्ये येतात आहात असं तुमच्या पेहरावातून आम्हाला दिसते आहे. आणि त्यामुळं मला नाही वाटत की ते महायुतीमध्ये जातील. परंतु सातत्यानं अशाच पद्धतीचा दावा सातत्यानं महाविकास आघाडीमध्ये होत होता. सचिन अहिर यांचं जाणं देखील अनएक्सपेक्टेड होतं की कालपर्यंत माहीत नव्हतं आणि आज त्यांनी खरं तर उपसभापतीचा फॉर्म भरला. मग ह्याच्यावरतून तुम्ही इतर तुमच्या मित्रपक्षांचे कसे दावे ठरवू शकता की हे आता राहतील की नाही? हे बघा, मी काही भविष्यवाला तर नाही आहे, पण मला जे काही त्यांचे ॲक्टिव्हिटीज दिसतात त्या महाविकास आघाडीच्याच बाजून दिसतात. त्यामुळे मी ते गेस करतो आहे, पण त्यांनी कोणाच्या मनात काय आहे हे ओळखायचं ते तंत्र माझ्याकडे नाही आहे. परंतु जर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत सहभागी होतं तर तुमची भूमिका काँग्रेसची काय असणार आहे? आम्ही आहोत, जनतेची लढाई लढू आम्ही आणि या सरकारची पोलखोल करू आणि जनतेला जागृत करू आणि यांना सत्तेच्या बाहेर काढू. परंतु सातत्याने शरद पवार यांचा स्टँड जो आहे तो दोन दगडांवरती पाहायला मिळत नाहीये का? कारण की ज्या पद्धतीने सत्ता एकीकडे सत्तेचा दगड आहे, दुसरीकडे विरोधाचा दगड आहे. बघा, आता पार्लमेंट पण सुरू होते आहे आणि पार्लमेंट सुरू झाल्यानंतर खरं चित्र कळेल. त्यामुळे मला असं तर्कवितर्क करण्यापेक्षा जे आहे ती वस्तुस्थिती पुढे आल्यानंतरच आपण याच्यावर बोलू. मिसिंग लिंकच्या संदर्भात देखील मोठा गाजावाजा करण्यात आलेला, परंतु मिसिंग लिंक काल बंद होता पावसामुळे आणि आज पुन्हा तो सुरू करण्यात आला तरी देखील मोठ्या प्रमाणात गाजावाजा झाला. भ्रष्टाचाराने माखलेली व्यवस्था सत्तेमध्ये आहे. मी काल पण सांगितलं की आमच्या काळात सिलिंग तयार झाला, सिलिंगनी आजही ताटमानानं उभं आहे, त्याला कुठलेही रिपेअर त्याला लागत नाही. पण या सरकारने ज्या पद्धतीनं भ्रष्टाचाराचं उच्चांक गाठलेला आहे त्याचे परिणाम आहे की हजारो कोटी रुपये जनतेचे ते लोन घेऊन आणि त्याच्यावर लोकांवर टोल बसवून ते तयार करणारी जी व्यवस्था निर्माण करत आहे त्याच्यात भ्रष्टाचाराचं पितळ हे सरकारचं उघडं झालेलं आहे. हेच त्याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल. खरं तर पण अधिकाऱ्यांमध्ये भ्रष्टाचाराचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झालेला आहे. SRA मध्ये अनेक अधिकारी जे आहेत ते एक्सटेन्शन घेताना पाहायला मिळतात. प्रतिनियुक्तीवरती आलेले अधिकारी खरं तर 2-3 वर्ष 4 वर्षानंतर त्यांनी पोस्ट बदलणं गरजेचं आहे, परंतु 10 वर्ष त्या पोस्टला चिटकून आहेत. स्वतः मुख्यमंत्र्यांनी 3 वर्ष एका जागी राहण्याचा एक निर्णय घेतलेला आहे, शासन निर्णय झालेला आहे. पण BMCचे जवळपास 28 अधिकारी SRA मध्ये गेल्या 5 वर्षाच्या पलीकडे त्या ठिकाणी SRA मध्ये पाहायला मिळतात. एवढी मोठी संख्या, 1-2 नाही 28, एवढी मोठी संख्या तिथं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे मुख्यमंत्री जे दावा करतं ते फक्त थोतांड आहे. त्यांचं जे स्वार्थ व्यवस्था जिथं असेल त्या स्वार्थ व्यवस्थेला कंटिन्यू ठेवायचं आणि फक्त मीच दुधानं धुतलेलं आहे हे दाखवायचं हा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू राहतो. नाना, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. काँग्रेसचे नेते होते नाना पटोले, ते म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जर सत्तेत खरंच जात असेल तर आम्ही त्यावेळेस आमची प्रतिक्रिया जी आहे ती देऊ, परंतु आता मात्र जयंत पाटील यांच्या बॉडी लँग्वेजवरतून ते पक्ष सोडणार नाही किंवा महाविकास आघाडीला सोडणार नाही असंच दिसून येते. अशा पद्धतीचं मत नाना पटोले यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.